नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएस द केमिस्ट्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। आजचा टॉपिक आपल्याला जी क्लोज पॅकिंग असते किंवा मग क्रिस्टल स्ट्रक्चर जे आपण बघतो, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, आयटम्स असेल, आयन्स असेल किंवा मॉलिक्यूल असेल, तर त्यांची पॅकिंग कशी आहे ती 3 डायमेन्शनमध्ये 3 टाईपमध्ये पॅकिंग असते। एक 1D, दुसरी 2D, तिसरी 3D। मग आता आपण जे बघतो आहे ते अकॉर्डिंग टू सिलेबस आपल्याला क्लोज पॅक स्ट्रक्चर्स बघायचे। त्याच्यामध्ये 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल। मग क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शनल, क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल, 1D, 2D, 3D। आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर क्लोज पॅक इन 1D बघायचं आहे, क्लोज्ड पॅक इन 2D, क्लोज पॅक इन 3D। आता हे 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन ॲक्सिसनुसार आपण आतापर्यंत बघत आलेलो आहेत। आता ॲक्सिसनुसार म्हणजे कसं, सपोज जर 1 डायमेन्शन आपण कन्सिडर केलं तर सपोज ही एक ॲक्सिस आहे आपली, फक्त एक 1 डायमेन्शनल ॲक्सिस, एक तर एक्स असेल किंवा आपण अशी वाय कन्सिडर केली। एक्स वाय जशी फक्त एकच डायमेन्शन, म्हणजे ज्या सिस्टममध्ये फक्त 1 and 1 डायमेन्शन असते ते 1 डायमेन्शन। त्याच्यानंतर 2 डायमेन्शनला आपण कसं कन्सिडर केलेलं आतापर्यंत, ही सपोज तुमची वाय, दिस इज एक्स, म्हणजे ही 2 डायमेन्शनल ॲक्सिस झाली। 3 डायमेन्शनल ॲक्सिस आपल्याला मोस्ट ऑफ द फिजिक्समध्ये बघायला भेटली, म्हणजे ते आपण फिजिक्समध्ये त्या ज्या गोष्टी स्टडी केल्या तर वेक्टर वगैरे, तिथं आपण 3 डायमेन्शनल। एक्स्ट्राची जी तिसरी जी ॲक्सिस आहे ती बघितली, तर ती कशी आहे, तर तिसरी ॲक्सिस जी होती आपली ती काहीतरी अशा पद्धतीने होती, जी मी तर ड्रॉ करतो आहे। ही 1, 2 आणि ही 3, ही वाय, एक्स आणि झेड। जी ही थर्डवाली जी ॲक्सिस असते ही झेड ॲक्सिस। म्हणजे आपण जर एक रूमचा जर कॉर्नर बी कन्सिडर केला तर एक हुबी ॲक्सिस एक्स म्हणू शकतो। त्यानंतर खाली जी असते हॉरिझॉन्टल 2 ॲक्सिस असतात एका रूमचा कॉर्नर जर कन्सिडर केला तर, त्यामध्ये व्हर्टिकल एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल जे 2 ॲक्सिस आहेत ते झेड आणि वाय ॲक्सिस। मग हे सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला ह्या क्लोज पॅक सिस्टममध्ये या 3 डायमेन्शनने त्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत। मग त्या कशा, पण हे क्लोज पॅक म्हणजे याच्यात असे 3 डायमेन्शनल का आले, 1D, 2D, 3D असे टाईप्स का आले, कारण जेव्हा आपण ॲटम्स किंवा पार्टिकल्स अरेंज करत असतो, ते अरेंज करत असताना काहीतरी अशा पद्धतीचे ते एम्प्टी पेसेस असतात। मग ज्याच्यामध्ये कमी एम्प्टी पेस ती अरेंजमेंट सगळ्यात चांगली असते। आता ती एक कोणत्या पद्धतीनं आपण ते बघतो आहे। आता ते क्लोज पॅक इन 1D म्हणजे 1 डायमेन्शन आपण आता बघू। तर याच्यात कसं आहे, फक्त आणि फक्त एकाच डायमेन्शनचा विचार केलेला आहे आम्ही, फक्त आणि फक्त एकाच डायमेन्शनचा विचार केला। एकाच डायमेन्शनचा विचार म्हणजे कसं केला, आता मी तर काहीतरी स्पेअर्स आहेत, स्पेअर्स म्हणजे तुम्ही ते आयटम समजा, मॉलिक्यूल समजा किंवा आयन समजा, जे असेल ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल समजा। सपोज हा एक स्पेअर आहे, हा सेकंड वन, दिस इज थर्ड वन, 4th, 5th आणि 6th, यांचे सेंटर्स आहेत। मग हे एकमेकांना टच अशी एक पूर्ण एक लाईन झाली, आपण त्याला ए नाव दिलं। सपोज हिला काय नाव दिलं आपण, ए नाव दिलं। बस ही एकच डायमेन्शन झाली, एकतर ह्या डायमेन्शनमध्ये राईट करतो किंवा असे हे हॉरिझॉन्टल झालं, व्हर्टिकल राईट करतो। पण ही कशी झाली, एकमेकांच्या नेबरिंगला, एकमेकांच्या आजूबाजूला फक्त किती आयटम्स आहेत, 2 आयटम्स आहेत। समजा हा कन्सिडर केला मी, तर याच्या नेबरिंगला कोणता आयटम्स आहे, हा 1 आणि हा 2। सपोज मी हा कन्सिडर केला तर हा आणि हा, म्हणजे यांना नेबरिंगला, यांच्या शेजारीला फक्त किती आयटम्स आहेत, प्रत्येकाच्या 2च आहेत। आता हे इथं म्हणणार तर इकडे एकच आहे, पण ॲक्च्युली अरेंजमेंट कंटिन्यूस असते। मी फक्त इथं किती कन्सिडर केलेले आहेत, 6 स्पेअर कन्सिडर केले आहेत। म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे पूर्ण, ही कशी झाली, 1D झाली। म्हणजे ही क्लोज पॅक कशामध्ये झालं, 1 डायमेन्शनमध्ये झाला। मग याचा जो कोऑर्डिनेशन नंबर असेल, आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय की प्रत्येक ॲटमच्या नेबरिंगला एकंदरीत किती आयटम लागलेले आहेत। आता याच्या नेबरिंगला 2 लागलेले आहेत, याच्या नेबरिंगला पण 2 लागले आहेत। म्हणजे या पूर्ण सिस्टममध्ये, या 1 डायमेन्शनल सिस्टममध्ये नेबरिंगला 2च आयटम लागलेले असतील। म्हणून याचा जो कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर तो किती असणार आहे, 2 असणार आहे। कोणत्या याच्यामध्ये, 1 डायमेन्शनल सिस्टममध्ये। आता ही तर 1 डायमेन्शनल तर सोपी होते, फक्त एकच लेअर दिली। आता त्यानंतर पुढे त्याच्या पेक्षा वेगळं जे सिस्टम असणार आहे ते कसं असणार आहे, 2 डायमेन्शनलचं। आता 2 डायमेन्शनलचं कसं अरेंजमेंट ते आपण आता बघू। 2 डायमेन्शनलमध्ये बेसिकली 2 टाईप पडतात परत, स्क्वेअर क्लोज पॅक आणि हेक्झागोनल क्लोज पॅक।
आता हेक्सागोनल आणि स्क्वेअर म्हणजे काय? आता स्क्वेअर तर आपल्याला स्क्वेअरचं स्ट्रक्चर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हेक्सागोनचं पण माहिती आहे. मग ते इथं फॉर्म होतं. आता आपल्याला कशामध्ये विचार करायचा आहे? 2 डायमेन्शनमध्ये. म्हणजे मी टाईप ए 1Dचा कवर केला, आता बी 2Dकडे वळतो आहे. ह्या 2Dकडे वळत असताना क्लोज पॅक्ड इन 2D म्हणजे 2 डायमेन्शनल. याच्यामध्ये 2 टाईप परत पुढे. पहिला एक टाईप असतो स्क्वेअर क्लोज पॅक, त्याच्यानंतर दुसरा असतो हेक्सागोनल क्लोज पॅक. स्क्वेअर क्लोज पॅक. मग स्क्वेअर शब्दाचा अर्थ कसा की स्क्वेअर म्हणजे आपण तिकडे जे सगळे अरेंजमेंट बघणार आहेत त्या अरेंजमेंट बघत असताना तिथं एक ते सेंटर्स जर आपण जॉईन केले त्या पर्टिक्युलर स्पेअर्सचे तर आपल्याला स्क्वेअर स्ट्रक्चर्स भेटतं. आणि हेक्सागोनलमध्ये आपण हेक्सागोनल क्लोज पॅकमध्ये कसं असतं, ते जे अरेंजमेंट असते ए बी टाईपची, त्या ए बी टाईपच्या अरेंजमेंटमध्ये ज्यावेळेला आपण सेंटर्स सगळे जॉईन करतो त्या टायमाला आपल्याला हेक्सागोनल भेटतं. ठीक आहे. हेक्सागोनल म्हणजे काय? हेक्सागॉन भेटतो तिकडे, म्हणजे ते स्ट्रक्चर भेटतं. स्क्वेअर, हेक्सागॉन, जसं सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल ह्या गोष्टी असतात त्या. मग आपण स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये डायग्रॅमॅटिकली समजून घेताना त्याच्या अरेंजमेंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अरेंजमेंट कशा आहेत म्हणजे तिथं आता लेयर्स कशी दिलेली, ती लेयर पण महत्त्वाची असते त्या ठिकाणी. आता लेयर कशी असते याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये लेयर कशी असते बघा, फ्री हँड डायग्राम आहे, यामध्ये थोडी तफावत होऊ शकते, पण मेन म्हणजे टेक्स्टबुकमध्ये NCERTचं असू द्या किंवा स्टेट बोर्ड असू द्या खूप छान पद्धतीचे अरेंजमेंट दिलेले आहेत. इव्हन गुगलला जरी सर्च केलं तर अरेंजमेंट 3Dमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. काही व्हिडिओ असे आहेत ॲनिमेटेड असतात, पूर्ण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा ॲनिमेशन केलेलं असतं. त्याच्यामध्ये ती जी अरेंजमेंट असते ती कशी त्या ठिकाणी बिल्डअप होते ती गोष्ट तुम्हाला तिथं कळेल. पण ॲज अ थेरॉटिकली सांगायचं म्हटलं तर मी अगोदर ते कोऑर्डिनेशन नंबर काय आहेत ते सांगितलं, त्यालाच धरून त्याच गोष्टीला पुढे कंटिन्यू करत मी आता तुम्हाला स्क्वेअर क्लोज पॅक सांगतो आहे, त्यानंतर हेक्सागोनल क्लोज पॅक सांगणार आहे. म्हणजे मी ह्या व्हिडिओमध्ये 1 डायमेन्शनल संपवलं. आता मी 2 डायमेन्शनलकडे वळतो. 3 डायमेन्शनल याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. 2 डायमेन्शनमध्ये 2 टाईप आहेत. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? स्क्वेअर क्लोज पॅक करायचं. आता स्क्वेअर क्लोज पॅक करत असताना काय करावं लागेल? मी इथं एक अरेंजमेंट लिहितो. ती अरेंजमेंट माझी 1D सारखीच असेल, फक्त थोडासा फरक आहे. फ्री हँड डायग्राम आहे त्यामुळे थोडी तफावत होऊ शकते. ही एक लेअर आहे माझ्याकडे ए लेअरमध्ये यांचे सेंटर्स मी तुम्हाला असं दाखवून देतो. ही एक ए लेअर आहे. या ए लेअरमध्ये आपण जे नंबर ऑफ स्पेअर्स आहेत ते कन्सिडर केलेले आहेत आणि ते एकमेकांना टच आहेत. सगळे लोक कसे आहेत? एकमेकांना टच आहेत. मग मी अजून कोऑर्डिनेशन नंबर ठरवतो का नाही, कारण मला स्क्वेअर क्लोज पॅक करायचं आहे. मग मी ही एक लेअर घेतली आणि मी 2 डायमेन्शनमध्ये करतो. ही तर 1 डायमेन्शन झाली. मग आता 2 डायमेन्शन करण्यासाठी अजून एक लेअर मला खाली द्यावी लागेल, बिकॉज ही जर हॉरिझॉन्टल झाली तर मला व्हर्टिकल पण तर काहीतरी कन्सिडर करावं लागेल की नाही. मग त्यासाठी मी काय करतो, अजून एक लेअर अशी देतो खाली. पण देत असताना बघा एक्झॅक्टली आता मी जर हा एक नंबरचा स्पियर कन्सिडर केला. स्पियर का म्हणतो आहे? कारण की पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असेल तो, पण आपण डायग्रॅमॅटिकली सांगताना आता स्पियरच दिसतो आहे आपल्याला. मग हा एक स्पियर, त्याच्या खाली एक्झॅक्टली खाली दुसरा, त्याच्या एक्झॅक्टली खाली हा, त्याच्या एक्झॅक्टली खाली हा, अगदी खालीच, त्याच्या खाली आणि खाली. मग जर आपण विचार केला की पहिलं लेअर तर आपल्याला एक कंटिन्युअस एक रो दिसते स्पियर्सची, सेकंड वनमध्ये पण तेच दिसतंय. मग मी ह्या दोघांना नोटेशन ए दिलं तर चालेल नक्की. मग मी काय करतो, याला पण एच कन्सिडर करतो. मी असं करत करत अजून एक खाली एक लेअर देतो. काही ठिकाणी टच झाले नसतील, पण जशी फर्स्ट लेअर आहे तशीच सेम सेकंड आहे, थर्ड वन पण फ्री हँड डायग्राम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली मी इथं डायग्राम ड्रॉ नाही करू शकतो, फ्री हँडेड डायग्राम आहे. तर फक्त एक याच्यामधून मला तुम्हाला एकच सांगून द्यायचं आहे, ह्या ज्या 3 मी लेयर्स दाखवल्या स्क्वेअर क्लोज पॅकमधल्या ए टाईप, याच्यात मी आता स्क्वेअर कसा कन्सिडर होतो आहे ते दाखवतो. आता स्क्वेअर कसा कन्सिडर होतो किंवा स्क्वेअर कसा मेक होतो, कसा बनवतो. आता सपोज केला हा एक आयटम आहे, हा एक आहे आणि हा एक आहे, ह्यामधल्याला आपण कन्सिडर नाही करतो. म्हणजे एक जस्ट इरेज करतो मी याचं सेंटर. तर मी ह्या सेंटर थ्रू या सेंटर एक लाईन ड्रॉ केली, इथून इथं एक लाईन ड्रॉ केली, इथून इथे एक केली आणि इथून इथे एक केली. जस्ट हे जे 4 स्पेअर्स आहेत हे एकमेकांना
स्क्वेअर स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी काय केलेले आहेत, बाइंड झालेले आहेत किंवा बिल्ड झालेले आहेत. आणि मधला हा जो आहे ना, हा मधला जो आहे याला हे 4 तशा पद्धतीने जॉईन झालेले आहेत. म्हणजे हा जर मी कन्सिडर केला, फक्त पर्टिक्युलरली हा जर स्पियर मी कन्सिडर केला, ज्याला मी डार्क करतोय, त्याच्या सराउंडिंगला नेबरिंगला किती लागलेले आहेत, 4 ॲटम्स लागलेले आहेत. 4 ॲटम्स किंवा 4 स्पियर्स लागलेले आहेत. मग मी अगोदर पण बोललो 1 डेमध्ये, ज्या आपल्या सराउंडिंगला जितके जास्त म्हणजे एक्झॅक्टली किती लागलेले आहेत नेबरिंग, ते म्हणजे काय असतं, कोऑर्डिनेशन नंबर असतो. म्हणजे याच्या सराउंडिंगला हे 4 नेबरिंगला जे सराउंडिंगला किंवा याच्या नेबरिंगला जे 4 स्पियर्स लागलेले आहेत, ते म्हणजे त्याचा काय आहे, कोऑर्डिनेशन नंबर. मग ते नंबर ऑफ काही ठिकाणी 6 पण लागलेले असते, काही ठिकाणी 4 असतील, 6 असतील, 2 असतील. मग आपण ते कॅल्क्युलेट करायला हवं. आता मी तर सांगतोय म्हणजे स्क्वेअर समजतोय तुम्हाला, पण याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसऱ्याकडे पण सांगू शकतो. सपोज करा मी हा एक आयटम कन्सिडर केला, तर याच्या सराउंडिंगला किंवा याच्या नेबरिंगला पण किती लागले, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठलाही एक स्पियर कन्सिडर करायचा, त्याला उचलायचं, त्याच्या आजूबाजूला एकदम टच, त्याच्या आजूबाजूला एकदम टच किती स्पियर्स लागलेले आहेत, तो म्हणजे त्याचा काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर असतो. म्हणजे मी याला जर कन्सिडर केलं तर याच्या एक्झॅक्टली टच हा लागलेला आहे 1, हा 2, हा 1, 2, 3, 4. हा तर येणार नाही कारण की हा याला लागलेला आहे. मी फक्त एकाच आयटमची कन्सिडरेशन केलेली आहे. मग सांगायचं तुम्हाला एकच की आता मी 2Dमध्ये जो ए टाईप आहे तो कन्सिडर केला, तो एक्सप्लेन केला. याच्यामध्ये ए टाईप अरेंजमेंट. मग याच्यात काय असतं, इम्पॉर्टंटली अरेंजमेंट कोणती आणि कोऑर्डिनेशन नंबर काय. मग स्क्वेअर क्लोज पॅकमध्ये ही डायग्राम थ्रू आपण काय फाइंड आउट केलं की याच्यामध्ये ए टाईप अरेंजमेंट आहे. ती अरेंजमेंट चालूच राहील. मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून फक्त 3 लेअर घेतल्या. मग ए टाईप. आता का बरं सगळ्यांनाच एक आलेला, कारण सगळ्या रो एक्झॅक्टली सेम आहेत, त्यांच्यात काहीच बदल नाही आहे. आणि याच्यात कोऑर्डिनेशन नंबर आपण काय फाइंड आउट केला, तो किती आलेला आहे, 4. ऑब्वियसली आपण जर इकडे 4 फाइंड आउट केलेला आहे, पुढे काहीतरी वेगळा असेल, अरेंजमेंट चेंज असेल. कोऑर्डिनेशन नंबर हा बदलत राहतो जसे जसे अरेंजमेंट बदलते तशी. कोऑर्डिनेशन नंबर वाढला की हा जो गॅप असतो ना, हा असा गॅप, ह्या 4 स्पियर्समधला गॅप, तो पण कमी होतो. मग ते कोऑर्डिनेशन नंबर, मग आपण असं एक कंक्लूड करू शकतो की कोऑर्डिनेशन नंबर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो का, कशाला, अरेंजमेंटला. म्हणजे जशा जशा अरेंजमेंट वाढल्या तसा तसा कोऑर्डिनेशन नंबर वाढतो आणि गॅप काय होतो, कमी होतो. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू गॅप. म्हणजे गॅप वाढला तो कोऑर्डिनेशन नंबर कमी असेल, कोऑर्डिनेशन नंबर वाढला की गॅप हा कमी असेल. तुम्हाला फक्त एक लॉजिकली सांगण्यासाठी. आता मी स्क्वेअर क्लोज पॅक संपवला. त्याच्या पुढे आता मला हेक्सागोनलकडे वाढायचं आहे. काही नाही, फक्त थोडीशी अरेंजमेंट चेंज आहे ह्या लेयर्समधली. ती अरेंजमेंट जशी ही चेंज झाली तसं कोऑर्डिनेशन नंबर पण चेंज होऊन जातो आणि अरेंजमेंट पुढे चेंज होते. नंतर शेवटी ह्या सरतेशेवटी मी तुम्हाला आपण जे 1D आणि 2Dमध्ये जे बघतोय त्यामध्ये अरेंजमेंट थ्रू कसा कोऑर्डिनेशन नंबर आहे त्याचा एक टेबल तयार करून एक आपण बघू. आता मी जे पुढचा टाईप इथं बघतोय तो म्हणजे काय, हेक्सागोनल क्लोज पॅक. काय टाईप आहे, हेक्सागोनल. म्हणजे आता इथे काय फॉर्मेशन होणार आहे, हेक्सागोनल. हेक्सागोनल क्लोज पॅकमध्ये कसं असतं, इथं लेअर आपण कन्सिडर करतोच आहे, टच विथ इच अदर. हां, हिच्यात कसा फरक असतो, मी हा जो एक सेंटर आहे फर्स्ट स्पियरचा, त्याच्या एक्झॅक्टली खाली दुसरा स्पियर घेणार नाही. तर मी काय करतो, ह्या दोघांच्या मधात खाली इथं घेतो. एक झाला, हा 2, 3, 4, 5 आणि हे 5 झाले. परत मी आता हा सेंटर इथं कन्सिडर केला, याचा सेंटर इथं कन्सिडर केला, याचा इथं, सगळ्यांचे सेंटर दाखवतो आहे स्पियर्सचे. पहिली लेअर माझी ए लेअर, दुसरी बी. आता दुसरी बी का, कारण की पहिली जी लेअर आहे ती कंटिन्युअसली एका अरेंजमेंटमध्ये दिसते, पण जी बी त्याच्यापेक्षा थोडी डिफरंट दिसते. बी का डिफरंट दिसते, कारण पहिल्या लेअरचा जो पहिला स्पियर आहे तर त्या स्पियरच्या एक्झॅक्टली खाली मी दुसरी लेअर घेतली का नाही आहे, मग ती डिफरंट आहे. मग तिला डिफरंट नोटेशन देण्यासाठी मी बी दिलं, बस एवढाच फरक आहे ए आणि बीमध्ये. मी परत ए टाईपची लेअर इथं काढतो आहे, एक्झॅक्टली सेम सेंटर खाली घेतो आहे, एक्झॅक्टली
सेम सेंटर मी काय करतो आहे, खाली घेतो आहे. फ्री हँडेड डायग्राममुळे बाकी स्पिअर मोठे, बाकी स्पिअर छोटे. पण हे लेक्चर बघत असताना तुमच्याजवळ जर NCERT किंवा स्टेट बोर्डचं जर बुक असेल तर तिथं तुम्हाला इझिली समजेल की ॲक्च्युली होतं काय इथं. ही ए टाईपची लेअर, इथं बी टाईपची लेअर, परत ए टाईपची लेअर आली. मग इथं बघण्यासारखं फक्त काय आहे की इकडे लेयर्सची अरेंजमेंट कशी आहे, त्यानंतर तिथं लेयरची अरेंजमेंटसोबत जो स्ट्रक्चर आहे तो कोणता फॉर्मेशन होणार आहे. जसं स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये बघितलं, स्क्वेअर फॉर्मेशन केला होता आणि कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे. त्यासोबत इथं ॲडिशनल गोष्ट काय आहे ती इकडे गॅप आहे ना कमी झालेला आहे स्क्वेअर क्लोज पॅक्सपेक्षा. कसा कमी झालेला आहे बघा, इकडे हे जे 3 मी स्पेअर कन्सिडर केले तर यांच्यामध्ये असा एक ट्रायंगल दिसतो आहे मला. ओके, परत मी हे 3 जर कन्सिडर केलं तर इथं पण एक ट्रायंगल दिसतो. फक्त इथं ट्रायंगलचा फरक कसा झालेला आहे, हा जो ट्रायंगल आहे हा कसा आहे अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि हा जो ट्रायंगल कसा आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. अजून दाखवतो, अपवर्ड डायरेक्शनचा ट्रायंगल आणि डाऊनवर्ड डायरेक्शनचा ट्रायंगल, हा डाऊनवर्ड डायरेक्शनचा ट्रायंगल. म्हणजे इथं 2 टाईपचे ट्रायंगल फॉर्मेशन होतात, हा एक असा आणि दुसरा असं. पण तरी ॲज कम्पेअर टू स्क्वेअर क्लोज पॅक हा जो पॅकिंग हा चांगला आहे. कारण इकडे जो गॅप आहे ना ह्या पूर्ण एका स्पेअर्समधला, या सगळ्या स्पेअर्समधला जो गॅप पुरतो आहे ना, हे अशा पद्धतीचा जो काही गॅप पुरतो आहे ना तो गॅप हा कमी आहे. मग ह्या गॅपला एम्प्टी स्पेसला त्यांनी वॉइड्स एक नाव दिलेलं आहे, वॉइड्स. मग इथं वॉइड्स कसं आहे कमी, म्हणजे एम्प्टी स्पेस कसा आहे कमी आहे. तिकडे कसा एम्प्टी स्पेस होता जास्त होता. मग ही पण अरेंजमेंट आपण करतोय तर ह्या अरेंजमेंटमध्ये आपण पण सेंटर जॉईन करून घेतो. पण सेंटर जॉईन करायच्या अगोदर काय फाइंड आउट करू, कोऑर्डिनेशन नंबर. सपोज केला मी हा सेंटर, या सेंटरचा एक स्पेअर कन्सिडर केला तर याचे एक्झॅक्टली नेबरिंगला किती स्पेअर्स लागलेले आहेत, हा 1 2 3 4 5 आणि 6. मग कोऑर्डिनेशन नंबर किती आला 6. मग कोऑर्डिनेशन नंबर किती आला याचा 6 आला. मग याला मी आता जॉईन करतो. बघा एक्झॅक्टली हेक्झागोनल स्ट्रक्चर, एक्झॅक्टली हेक्झागोनल स्ट्रक्चर तर हे झालं. इकडे वेगळं ड्रॉ करतो त्याला, हेक्झागोनल स्ट्रक्चर. एक्झॅक्टली आपल्याला काय भेटलं, हेक्झागोनल स्ट्रक्चर भेटला आणि कोऑर्डिनेशन नंबर काय भेटला याचा 6 भेटला. ठीक आहे, कोऑर्डिनेशन नंबर काय भेटला 6 घेतला. मग हा 6 कोऑर्डिनेशन नंबर, ही अरेंजमेंट आपली कशी आहे ए बी टाईपची अरेंजमेंट कशी आहे ए बी टाईपची अरेंजमेंट. कोऑर्डिनेशन नंबर 6, स्ट्रक्चर हेक्झागोनल आणि पॅकिंग सिस्टम मोर इफिशियंट दॅन स्क्वेअर स्क्वेअर क्लोज पॅक्ड. म्हणजे ही मोर इफिशियंट आहे स्क्वेअर क्लोज पॅकपेक्षा. मग ही कंपॅरिझन झाली. पण हे सगळं होतं कशामध्ये, फक्त 2D मध्ये. आता 2D मध्ये कसं, दिस इज वन ऑफ द डायरेक्शन, दिस इज सेकंड वन डायरेक्शन. म्हणजे ही जर वाय असेल तर ही एक्स आहे. पहिल्या याच्यात काय होतं, फक्त एकच डायरेक्शन होते. आता हे 2 टाईपचे डायमेन्शनल पॅकिंग सिस्टम्स मी सांगितले. आता टॅब्युलर फॉर्ममध्ये त्यांच्यामध्ये डिफरन्स कसा आलेला आहे ते बघू. 1D आणि 2Dचे 2 आणि मग 3D पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी टॅब्युलर फॉर्ममध्ये कवर करतो त्याला. तर आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये बघताना आपल्याला ते टाईप्स करावे लागतील. तिथं टाईप्स म्हणजे कसं, आता मी टाईपचा एक टेबल तयार करेल, रो तयार करेल. त्याच्यानंतर इकडे टाईप झाला. टाईपनंतर अरेंज कसे झालेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, टाईप पहिले माझा 1 डायमेन्शनल जर मी कन्सिडर केला तर 1 डायमेन्शनमध्ये माझी अरेंजमेंट कशी होती, फक्त एज होता माझं, बस अरेंजमेंटच एवढा विषय नव्हता. हां, ज्या वेळेला मी 2 डायमेन्शनलमध्ये जातो आहे त्या टायमाला माझे 2 टाईप पडत आहेत. एक स्क्वेअर ज्यामध्ये अरेंजमेंट होती ए कंटिन्युअसली चालू आहे तो टाईप. त्यानंतर 2D मध्ये माझा दुसरा जो बी पॉईंट आहे तो कोणता होता, हेक्झागोनलचा होता. हेक्झागोनल
याच्यामध्ये अरेंजमेंट कशी होती, ए बी ए बी ए बी. कोऑर्डिनेशन नंबर लिहायचे राहिले ते लिहितो. असा हा टेबल तयार केला. आता याच्या थ्रू तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील. याच्यात पण हे 2 पॉईंट. ठीक आहे. ज्या वेळेला 1 डायमेन्शनल होतं, ए टाईप होता, कोऑर्डिनेशन नंबर किती होता, 2 होता. कोऑर्डिनेशन नंबर किती होता, 2 होता. ज्या वेळेला 2Dमध्ये गेलो त्याच्यात मी स्क्वेअर पॅकड जी स्क्वेअर पॅक सिस्टम किंवा स्क्वेअर पॅक अरेंजमेंट जी बघितली तिच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर होता 4. त्यानंतर हेक्सागोनलकडे त्याच टाईपमध्ये पुढे गेलो होतं, तिथं कोऑर्डिनेशन नंबर किती होता, 6. आता हे इम्पॉर्टंट का, कारण ॲट द लास्ट थेरी तर लिहिणार ॲज इट इज, जशी इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे तशी, पण एक त्याच्यामधून एक नोट्स टाईप म्हणून की कोणत्या ह्याच्यात कशी अरेंजमेंट असते, कुठली गोष्ट कशी असते ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 1 डायमेन्शनलमध्ये काय असणार आहे, 2 डायमेन्शनलमध्ये काय असणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी 3Dच्या असतात. हे जनरल आपण थेरी बघत असतो, डेरिव्हेशनमध्ये इझिली समजतं की डेरिव्हेशन झालं, एखादी कॉन्सेप्ट झाली, एखादी डेफिनेशन झाली, एखादी रिॲक्शन तीही झाली. पण ज्या वेळेला 3Dमध्ये येतं, ऑर्बिटल्समध्ये पण 3D असतात गोष्टी, ज्या वेळेला ह्या अशा सिस्टम्स येतात, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा आपण स्ट्रक्चर वाईज स्टडी करतो, त्यावेळेला ह्या गोष्टी अशा नोट्स टाईपमध्ये असणं गरजेचं आहे. जेणेकरून आणि जास्तीचं जर पाहायचं असेल तर ॲनिमेशन्सचे किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्सचे काही व्हिडिओज आहेत, ते तुम्ही वॉच करू शकतात. पण ॲज अ थिअरी एवढं सफिशियंट आहे हे 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनलसाठी. बाकी मी 3 डायमेन्शनल आता परत कंटिन्यू का करत नाही, कारण त्याच्यात मग अजून काही गोष्टी एक्स्ट्राच्या आहेत, मग त्या स्पेशलीच टीच केलेल्या बऱ्या असतील. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. हॅपी स्टडिंग.